नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या 5 जिल्ह्यात एकाच वेळी प्रसारित होणारी अग्रगण्य वृत्तवाहिनी उत्तर महाराष्ट्र टाइम्स. नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची. नमस्कार. उत्तर महाराष्ट्र वृत्तवाहिनीमध्ये आपले सहर्ष स्वागत. संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये चर्चेला जाणारा तसेच सगळ्यात महत्त्वपूर्ण विषय म्हणजे मराठा आरक्षण. या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी रामनाथ बोडके पाटील, जे की त्र्यंबकेश्वर इथल्या एका छोट्याशा गावातून त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नेहमीच त्यांची आग्रही भूमिका असते. नमस्कार रामनाथ बोडके पाटील साहेब. नमस्कार. काय सांगाल, मनोज जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेबद्दल आपलं मत काय? मनोज जरांगे पाटील यांनी खूप अशी मराठा समाजासाठी खूप अशी चांगली भूमिका घेतलेली आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आम्ही शेवटपर्यंत राहणार. आणि मनोज जरांगे पाटील हे दुसरे कोणी नसून आमचे ते बंधू आहे आणि आम्ही त्यांचा आदेश कायमरित्या पाळणार. आणि त्यांनी जे आता मागे आपण जो सकल मराठा समाजाचा जो मेळावा भरवला होता, तो खूप अशा सकल मराठा समाजाचे, महाराष्ट्रातील सकल मराठी समाज हा एकत्र येऊन तिथं दाखवून दिला की आम्ही एक आहे. एक मराठा लाख मराठा. खरंच हे एक मराठा आणि लाख मराठा हे त्या दिवशी सर्व महाराष्ट्रातील जनता नव्हे तर दिल्ली सुद्धा हादरलेली आहे. नाही, तुम्ही सभेचा विषय काढला. त्या दिवशी जो मेळावा पार पडला हा ऐतिहासिक असा मेळावा होता. म्हणजे संपूर्ण भारताने नव्हे तर जगभराने त्याची एक नोंद घेतली. पण त्या सभेला किंवा त्या मेळाव्याला ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जत्रा म्हटलं. याच्याकडे आपण कसं बघता? बघा, आता आपण जे तुम्ही मला जो प्रश्न विचारला की सदावर्ते गुणरत्न, तो गुणरत्न असूच शकत नाही. कारण की सकल मराठा समाज जेव्हा एकत्र येतो, आवाज दिला, मनोज जरांगे पाटील आमचे बंधू यांनी आवाज दिला आणि त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील जनता ही गावोगावातून खेडोपाडीतून स्वतः स्वखर्चाने तिथं जाऊन त्या मेळाव्याला हजर राहिले. काही आमचे बंधू असतील, भगिनी असतील, यांनी तर 2-3 दिवस अगोदर गेलेले. कारण की तिथं इतकी मोठी प्रशस्त गर्दी बघून या सदावर्ती असेल, आम्ही त्यांच्या गोष्टीवर बोलत नाही, परंतु त्यांनी असं बोलणं वक्तव्य चुकीचं आहे की यांना आम्ही आरक्षण मिळवून देणार नाही, आम्ही असं करणार नाही. तुम्ही देणारे कोण? आम्ही शासनाकडे मागतोय, शासनाने आम्हाला दिलं पाहिजे. आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की या शासनामध्ये प्रशासनाचा ते या गोष्टी संबंध येत नाही, परंतु शासनाचा या गोष्टीची आमचे अजितदादा पवार असतील, एकनाथभाई शिंदे असतील, मुख्यमंत्री आहे ते मराठा समाजाचे आहे, ते देखील या गोष्टीवर बोलत नाही. आणि एकतर म्हणजे गुणरत्न सदावर्ते यांनी तुमच्यावरची जी टीका केली, त्यानंतर एक सरपंच मंगेश साबळे यांनी त्यांची गाडी फोडली त्यांच्या निवासस्थानी जाऊन. हे योग्य आहे का? बघा, मराठा समाज असा आहे, जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत तो शांत राहतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे की कोणावर अन्याय करायचा नाही, जो आपल्या अंगावर आला त्याला सोडायचं नाही. ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी आम्हाला 350 वर्षापूर्वी नव्हे तर त्याच्या अगोदर असतील त्यांनी आम्हाला सांगितलं. तो आजच आम्ही आतापर्यंत तोच शब्द पाळतो आणि आजपर्यंत आम्ही कोणाच्या अंगावर धावून गेलेलो नाही. पण आरक्षणाचा विषय जो कोणी आमच्या छेडेल त्याला आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही. सरकारने खरं तर 30 दिवसाचा अवधी मनोज जरांगे पाटलांकडे मागितला होता. पण असं म्हणतात की मराठा समाजाचं मन मोठं आहे, त्यानुसार त्यांनी आणखी 10 दिवसाचा 40 दिवसाचा कालावधी सरकारला दिला होता. सरकारने 40 दिवसाचा कालावधी उलटून देखील तुम्हाला म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. सरकार वेळकाढूपणा करतंय, काय वाटतं तुम्हाला? 100% सरकार वेळ काढूपणा करतंय. त्यांना कोणीतरी वरतून सांगता आणि ते
पुढे करत नाही. मी मागास तुम्हाला बोललेलो आहे की एकनाथभाई शिंदे हे सकल मराठ्यांचं, आमचं सर्व मराठ्यांचं एक आम्ही बघतो की आमचा मुख्यमंत्री आमचा आहे. जेव्हा मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे हे जरी शिंदे गटाचे असतील, परंतु मराठा समाज ते मराठा असून आम्ही पण मराठा आहोत. आणि त्या दिवशी बघा दसरा मेळाव्याला पण सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि तिथून सांगितलं की आम्ही आरक्षण मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. परंतु वेळ का, आमचे मनोज जरांगे पाटील आमचे बंधू आता मृत्यूच्या दारात आहे. त्यांची अवस्था खालवलेली आहे प्रकृतीची. त्यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे की नुसतं सत्ताच बघायची. श्रीमान उद्धव साहेब ठाकरे यांनी देखील ते शिवतीर्थावरून सांगितलं की आपण एक मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे आणि मराठ्यांबरोबर आहे. सरसेनापती माननीय पक्षप्रमुख उद्धवजी साहेब, सरसेनापती माननीय पक्षप्रमुख उद्धवजी साहेब ठाकरे यांचे पिताश्री सन्माननीय बाळासाहेब ठाकरे हे आमचे आदर्श नाही तर गुरु आहे. आणि गुरु बोलायचे की तमाम हिंदू मराठी बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला सप्रेम नमस्कार करतो. आणि ते आम्ही सर्व समाजाला एकत्र घेऊनच चाललेलो आहे. मी कुठल्याही पक्षाच्या विरोधात बोलत नाही, कुठल्याही राजकीय व्यक्तीच्या विषयावर बोलत नाही. परंतु माझी एकच इच्छा आहे की मराठा समाजाला आरक्षण लवकरात लवकर मिळावा. आमच्या सर्व लेकरांना आरक्षण, आम्ही तर आता आमचं शिक्षण संपलेलं आहे, परंतु आमचे काही पिढी असेल, आमचे काही मुलं असेल, आमचे काही बंधू भगिनी काही शिकत असेल, त्यांना खूप अडचणी येतात. खूप मोठाले असे डोनेशन घेतात. डोनेशन आहे शिक्षण, शालेय शिक्षण समिती जे काढलेलं आहे जिल्हा परिषद सोडून सर्व राजकीय पुढारी नेत्यांचे आहे. राजकीय पुढारी नेते हे सर्व मराठी समाजाचे आहे. त्यांनी देखील सुद्धा, त्यामुळे ते पुढे येत नाही बोलायला. येत्या म्हणजे मागील 26 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर आले होते. मात्र संपूर्ण राजकारणाच्या घडामोडीचा त्यांनी आढावा घेतला. मराठा आरक्षणा संदर्भात त्यांनी एकही शब्द काढला नाही. याकडे आपण कसं बघता? मी असं सांगू इच्छितो की सकल मराठा समाजाला त्यांना आरक्षण द्यायचं नाही, हे एक त्यांच्या मत असेल. माझं एक मत आहे की त्यांना द्यायचं नाही. आणि बघा की दिल्लीला जेव्हा बोलवलं की उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री जेव्हा दिल्लीला गेले तर सर्व मराठा समाजाच्या, पूर्ण महाराष्ट्रातील सर्व समाजाचं लक्ष होतं की एकनाथभाई शिंदे मुख्यमंत्री साहेब हे दिल्लीला गेले काहीतरी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी गेलेले आहे. परंतु त्यांनी तिथे काय विषय झाला, त्यांचा विस्तार असेल, काय असेल, काही करायचं असेल ते त्यांना माहिती. परंतु माझं एकच विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आपण स्वतः पुढाकार घ्यावा. आम्ही जो आम्हाला आरक्षण देईल आम्ही त्याच्या सोबत राहू. आम्ही कुठला पक्षाचा विचार करणार नाही. मी एक राजकीय पक्षाचा नेता असून, कार्यकर्ता असून तरी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मुख्यमंत्री साहेब, अजितदादा तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन या गोष्टीचं, कारण तुम्ही सरकारमध्ये आहे म्हणून आम्ही तुम्हाला बोलतो, बाकी आम्हाला तुम्हाला पण बोलायचं ऐकते नाही. आणि या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व मराठा नेते एक देखील पुढे आलेले नाही. काल दिनकर अण्णा पाटील यांनी जेव्हा सांगितलं की मी मराठा आरक्षणाच्या सोबत आहे, ते देखील एक भाजपचे मोठे नेते आहे, सभागृह नेते पण होऊन गेलेले आहे. त्यांनी काल प्रश्न तिढा सोडवण्याचा जेव्हा मुलाखत दिली, जो चॅनल असेल त्याला त्यांनी मुलाखत दिली, त्या मुलाखतीला त्यांनी एक खूप असा चांगला प्रतिसाद दिला की मराठा आरक्षणाच्या मराठ्यांबरोबर मी कायम सातत्याने सोबत राहणार. मी त्यांना समर्थन करतो की दिनकर अण्णा पाटील खूप मोठे नेते व्हावा आणि मराठा समाजाच्या आज ते पाठीमागे राहिलेले यापुढे देखील राहणार आहे. मी अशी इच्छा त्यांच्याकडे प्रकट करतो. संपूर्ण महाराष्ट्रात एक लोण पसरलेले की राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करून नेमकं मराठा समाजाला काय साध्य करायचंय?
बघा, आमचं तर अतिशय अतिदुर्गम अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. कारण की आम्ही गुजरातला मोदी साहेबांच्या राज्याला लागून आमचं राज्य, तिथून आमचा तालुका स्टार्ट होतो. आणि आम्ही गावबंदी करायचा एकच विषय आहे की आम्हाला कोणाचा रोष नाही, कोणाचा काही नाही. परंतु एक देखील नेता आज पुढे आलेला नाही. आणि मी एक सामान्य कुटुंबातील एक गरीब मुलगा आहे. मला पक्षाने काय दिलं असेल काय नाही, मी एक गरीब साधारण मुलगा होतो. परंतु मला जेव्हा आरक्षण म्हणजे हे कोणाच्या एकट्याच्या बापाचं नसतं, हे आमच्या हक्काचं आहे, ते आम्ही मागतोय. आमच्या ताटात काय आहे, आम्ही दुसऱ्याच्या ताटातलं मागत नाही. आम्हाला पूर्ण आरक्षण टिकेल ते आरक्षण. तुम्ही बोलता की आरक्षण टिकणारं देणार, आम्ही टिकणारं देणार, किंवा आम्ही मेल्यावर देणार आहे. मेल्यावर दिल्यावर आम्ही काय, आमचा काय उपयोग आहे? आम्हाला आमच्या देखत आमच्या मुलाबालांचं कल्याण करायचंय आणि ते केल्याशिवाय आमचे मनोज जरांगे पाटील मागे हटणार नाही. आम्हाला खूप मोठा असा एक विश्वास आहे. आणि त्यांनी देखील सांगितलं की मी जेव्हा आरक्षण मिटत नाही, आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छितो सरकारला पण, की जर मनोज जरांगे पाटलांना कुठल्याही प्रकारची इजा झाली, ते काही युद्ध करू नाही राहिले, परंतु आमच्यासाठी ते उपाशी पोटी आहे. आणि त्यांना जर काही इजा जर झाली, संपूर्ण महाराष्ट्र हा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. मनोज जरांगे पाटील यांनी आव्हान केल्यानंतर अनेक ठिकाणी साखळी उपोषण सुरू झाले. आता त्यांनी आव्हान केलं की आमरण उपोषण करा. समाज आमरण उपोषणासाठी त्यांच्या मागे असेल का नसेल? समाज सर्व आमरण उपोषणाच्या पाठीमागे आहे आणि सातत्याने राहणार आहे. परंतु काही लोक, राजकीय पुढारी असतील, राजकीय नेते असतील, कोणी आमदार असेल, कोणी खासदार असेल, कोणी काय असेल, एक सुद्धा खासदार का आमदार पुढे आलेला नाहीये. परंतु सर्व आमची युवा पिढी ही मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहे. आणि आम्ही त्याचमुळे गावोगावात जे बॅनर लावलेले की गावबंदी नेत्यांना झालेली आहे, कोणी पाहुण्यांना झालेली नाहीये, कोणी कोणाला झालेली नाहीये. फक्त आमदार खासदार यांनी गावामध्ये येऊ नये, कारण की ते विधिमंडळामध्ये जो आता सांगितलेलं ना मनोज जरांगे पाटलांनी आमच्या, की विधिमंडळाचं अधिवेशन लावा. तुम्ही मागे एक महिन्यापूर्वी काय गरज होती ते अधिवेशन लावायची? 2 दिवसात अधिवेशन बोलावून लगेच लावलं. आता लावा ना. सकल मराठा समाज तुमच्या पाठीमागे उभे राहील. मी कोणावर आक्रोश करत नाही, परंतु मनोज जरांगे पाटलांना जर काही विजय जर झाली तर सकल मराठा समाज, युवा पिढी महाराष्ट्रातील ही सर्व पेटून उठल्या सगळं. आणि एक मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रात कोणी आत्महत्या करू नये, कोणी जाळपोळ करू नये, कारण की आपलेच नुकसान आपण करून घेतो. आणि हे मंडळी काय वरती बसलेली असते, त्यांना काय आहे की टीव्ही बस आहेच 75/75 असेल काय असेल तो ते बघता आणि तिथून ते सोडून देता. आपण फक्त बोलून मोकळे व्हायचं. बोलून मोकळे न होता करून दाखवा, जनता तुमच्या पाठीशी राहील. आपण एका राजकीय पक्षाचे जबाबदार पदाधिकारी आहात. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यापदाचा राजीनामा देणार का? मी एकच सांगू इच्छितो की मराठा समाज हा सातत्याने सर्व पक्षामध्ये आहे. नुसतं शिवसेनेमध्ये आहे, उबाटामध्ये आहे, राष्ट्रवादीमध्ये आहे, काँग्रेसमध्ये आहे असं नसून तर सर्व समाजाचे आमचा जो समाज आहे, आमचा म्हणण्यापेक्षा आपला जो समाज आहे, हा सर्व समाज एकत्र येऊन सर्व जनतेचं कल्याण करण्यासाठी आलेला असतो. परंतु माझा देखील पक्ष जर या विरोधात जर गेला तर मी त्याचा सुद्धा राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही. मी एक सर्वसाधारण राजकारणी मुलगा होतो, परंतु आता पक्षाने माझ्यावरती 4 वेळेस जिम्मेदारी दिलेली आहे. त्यामुळे मी सांगतो माझा पक्ष तर मराठा समाजाच्या विरोधात जाणार नाही, परंतु तरी गेला तरी मी राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही. जर सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावर वेळकडूपणा किंवा उदासीन
आता तरी आपल्याला सध्या दिसतंय. जर आरक्षण मिळालं नाही तर समाजाची पुढची दिशा काय असणार? आरक्षण मिळालं नाही तर मी तुम्हाला मागात सांगितलं की मनोज जरांगे पाटील मागे हटणार नाही. आणि मनोज जरांगे पाटलांच्या वरचा विश्वास जनतेला आहेच आणि शेवटपर्यंत राहणार आहे. परंतु माझी एकच इच्छा आहे की सरकारने वेळ काढूपाना करू नये. आपल्या बंधूचं जसे काही एकनाथभाई शिंदे असतील मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे, ते देखील खूप चांगलं काम करतात. त्यांनी काय केलं असेल इतक्या मागे आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. परंतु माझं एकच म्हणणं आहे की ते मराठा समाजाचे महाराष्ट्राचे प्रथम नागरिक आहे. त्यांनी मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा तिढा लवकर सोडवला पाहिजे. कारण की मराठा आरक्षणाची ही आज त्यांनी भूमिका मांडली पाहिजे. कोर्ट सुद्धा त्यांना ते करतंय की तुम्ही लवकरात लवकर आरक्षणाच्या मुद्द्यावर बोला. परंतु ते कुठल्याही परिस्थितीमध्ये बोलायच्या तयारीत नाहीये. परंतु त्यांनी तो तिढा सोडवला पाहिजे, एवढीच माझी त्यांच्याकडे एक कळकळीची विनंती आहे. धन्यवाद रामनाथ गोडके पाटील, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती एक आग्रही भूमिका आपली की मराठा आरक्षण कसे गरजेचं आहे किंवा मनोज जरांगे पाटील का लढतायत आणि कोणासाठी लढतायत हे सांगितल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.